ॐ निरञ्जनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामः। कल्पतरू दिवस आणि इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्ष याबद्दल आपल्या सगळ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस आपल्या भक्तांच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे। जेव्हा आपण भगवान श्री रामकृष्णांचा विचार करतो तेव्हा प्रामुख्याने चार गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात। एक म्हणजे त्यांचं जन्मस्थान आणि बाललीला कामारपुकूर, दुसरं दक्षिणेश्वर त्यांचे साधनलीला, तिसरं काशीपूर ज्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या दिव्यलीला किंवा अंतिम लीला केल्या, आणि चौथं म्हणजे बेलूर मठ। या चार आपल्यासाठी धामच आहे असं म्हणावं लागेल। पाचवा धाम जरामुळेसुद्धा आहेच। तर हे जे धाम आहे ते आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाचे आहे, कारण अशा ठिकाणी गेल्यामुळे आपल्याला भगवंताच्या लीलाचं स्मरण होतं आणि जे काही आपण वाचलेलं आहे ते आपण आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघू शकतो। तर अशा प्रकारे भगवान श्री रामकृष्णांची मानवलीला या पृथ्वीतलावर झालेली आहे, आणि त्यामधलाच एक अतिशय महत्त्वाचा प्रसंग जे काशीपूरला घडलेला आहे, आणि त्यानिमित्तानंच आपण सर्वजण इथे एकत्र झालेलो आहोत। श्री रामकृष्णांचं वय 18-19 असेल। 1855 ते दक्षिणेश्वरला आले। त्यांचे थोरले बंधू रामकुमार यांच्यासोबत आले आणि तिथे त्यांनी आपली साधनलीला सुरू केली। त्या साधना इतक्या कठोर होत्या, व्याकुळता इतकी प्रगाढ होती की त्याचे परिणाम शरीरावर झाल्याशिवाय राहिली नाही। त्यांना जरी 1 वर्षामध्ये मातेचं दर्शन झालं, फक्त व्याकुळता हाच एकमात्र उपाय त्यांना त्यावेळेस होता, आणि आध्यात्मिक जीवनामध्ये त्यालाच अतिशय महत्त्वाचं आहे। आपण कितीही साधना केली पण त्यामध्ये जर व्याकुळता नसेल तर ती साधना आपली यंत्रवत होते, आणि ते गदाधरांनी जी साधना केली ती एवढी आत्यंतिक होती, एवढी व्याकुळ होती की मातेला दर्शन देणं भाग पडलं। पण त्यानंतर मात्र त्यांच्या शरीरामध्ये अत्यंत दाह होऊ लागला। जसं काही शरीर आपलं पोळत आहे, अग्नीमध्ये पोळत आहे, अशा प्रकारे वाटू लागलं। बरेच उपाय केले पण काही केल्या त्यांचा तो दाह कमी होत नव्हता। कधीकधी ते गंगेमध्ये बसून राहायचे, ओले कपडे अंगावर घेऊन बसायचे, तरी त्यांचा दाह काही कमी होत नव्हता। आणि अशा वेळेस तिथे भैरवी ब्राह्मणी येऊन पोचते, आणि भगवान श्री रामकृष्ण एखाद्या बालकाप्रमाणे आपल्या सगळ्या अवस्थांचं तिला वर्णन करतात। आणि जेव्हा ती ह्या सगळ्या गोष्टी ऐकते तेव्हा ती म्हणते की अशा सगळ्या गोष्टी चैतन्य महाप्रभूंच्या जीवनामध्ये सुद्धा घडल्या होत्या। त्यांच्या अंगाचा पण असाच दाह होत होता, आणि त्यांनी सगळ्या अंगाला चंदनाची वटी लावली, आणि चंदनाची उटी लावल्यानंतर मग त्यांचा दाह कमी झाला, आणि तो प्रयोग तिने श्रीरामकृष्णांवर पण केला, आणि त्यांचा दाह संपूर्णपणे निघून गेला। आणि तेव्हापासून भैरवीचा संपूर्ण विश्वास बसला
की भगवान श्री रामकृष्ण दुसरे तिसरे कोणीही नसून चैतन्य महाप्रभूच आहेत, म्हणजे भगवंताचे अवतारच आहेत. आणि ती लोकांना सांगू लागली. तर ती जेव्हा सांगू लागली तेव्हा तिथे अनेक भक्त होते, त्यांची सेवा करणारे पण होते. ते लोक या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नव्हते. तिथले सगळे जे कारभारी होते किंवा खजिनदार होते, पुजारी होते, ते सगळे म्हणायचे की यांच्या डोक्यामध्ये काहीतरी बिघड झालेला आहे. अशा प्रकारे यांची वागणूक, आईला कशा प्रकारे ते नैवेद्य देतात, कशा प्रकारे पूजा करतात, तर हे सगळं बघून त्यांना वाटलं की यांचं डोकं काही ठिकाणावर नाही, नाहीतर असे कशा प्रकारे ते वागू शकतात. पण त्यावेळेस गदाधर साक्षात जगदंबेला बघत होता, त्यामुळे साधारण लोकांच्या कल्पनेच्या ती पलीकडची अवस्था होती, ज्याला आपण पराभक्ती म्हणतो. भक्ती सुरुवातीला गौण भक्ती असते, पण ती पराभक्तीमध्ये जेव्हा परिवर्तित होते तेव्हा हे सगळं कर्मकांड काही तिथे विशेष राहत नाही. आणि प्रत्यक्ष त्यांचा जगन्मातेशी संबंध सुरू झाला, त्यांचे व्यवहार सुरू झाले, तिला जिवंत समजून तिच्याशी बोलू लागले. तर तिथले लोक मानायला तयार नव्हते. त्यावेळेस योगीन नावाचा एक मुलगा होता, तरुण. तो एकदा तिकडे फिरत फिरत आला. त्याने बघितलं बगीच्यामध्ये एक सुंदर गुलाबाचं फूल आहे आणि भगवान श्री रामकृष्ण बगीच्यामध्ये उभे होते. त्याला वाटलं की हे बगीच्याचे माळीच आहे. त्यांना ते फूल मागितलं की मला ते फूल तोडून द्या, आणि श्री रामकृष्णाने ते फूल तोडून दिलं. त्यावेळेस त्याला पण माहिती नव्हतं की हे भगवान श्री रामकृष्ण आहे. त्याला वाटलं की माळीच आहे. अशा प्रकारे कितीतरी त्यावेळेस तिथे संशय घेणारे होते. इवन मथुरबाबू म्हणायचे की हे जे तुम्ही सांगता आहात ते खरं असू शकत नाही, कारण भागवतामध्ये तर 10च अवतार सांगितलेले आहे आणि भगवान श्रीरामकृष्ण अवतार कसे काय होणार. आता भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेले आहे आणि असंख्य अवतार सांगितलेले आहेत. तेव्हा मथुरबाबूसुद्धा मानायला तयार नव्हते. भैरवी ब्राह्मणींना चॅलेंज केलं की मी जे म्हणते ते मी सिद्ध करून दाखवू शकते. मी सगळी शास्त्र वाचलेली आहे आणि मी शास्त्राद्वारे सिद्ध करून दाखवू शकते की भगवान श्री रामकृष्ण हे भगवंताचेच अवतार आहेत. पण मथुरबाबू काही मानायला तयार नव्हते. ती म्हणाले की तुम्ही पंडिताची सभा घ्या आणि मी त्या सभेमध्ये सिद्ध करते. कारण भैरवी ब्राह्मणी भगवान श्री रामकृष्णांची गुरु होती. त्यांना सगळ्या तांत्रिक साधना भैरवी ब्राह्मणीने शिकवलेल्या होत्या आणि त्या कार्यासाठीच तिचं आगमन तिथे झालेलं होतं. तिला तसा जगदंबेचा आदेश होता की तुला इथे 3 साधक शोधायचे आहे. त्यापूर्वी तिला 2 साधक मिळालेले होते आणि तिसरे साधक होते भगवान श्री रामकृष्ण. ते त्या आदेशानुसार जगदंबेच्या ती तिथे आलेली होती आणि तिला कळलं की हे महान साधक तर आहेच, पण भगवंताचे अवतारसुद्धा आहे. मग भगवान श्री रामकृष्ण स्वतः मथुरबाबूला म्हणू लागले, आग्रह करू लागले की जर भैरवी म्हणते की एखादी सभा घ्या तर तुम्ही का घेत नाही. त्या सभेमध्ये सिद्ध होईल. म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांनी आग्रह केला कशासाठी की आपण अवतार आहोत हे त्यांना जाणीव होती, पण भैरवी ब्राह्मणीने म्हटल्यामुळे काही ते सिद्ध होणार नव्हतं. त्याला शास्त्राचं प्रमाण पाहिजे आणि खूप आग्रह केल्यामुळे शेवटी मथुरबाबूला सभा बोलवावी लागली. सगळे त्यावेळचे मोठमोठे पंडित, गौरी पंडित, शास्त्री, शिवनाथ शास्त्री वगैरे, पद्मलोचन, हे सगळे मोठमोठे पंडित आले आणि सगळी लक्षणं बघितली आणि त्यांनी एकमतानं जाहीर केलं
की भैरवी ब्राह्मणी जे म्हणते ते खरं आहे, हे फक्त अवतारच नाही तर दिसून अवतार निर्माण होतात, ते साक्षात परब्रह्मच आहे. तर सगळ्या पंडितांनी शास्त्राच्या आधारावर जेव्हा ते सिद्ध केलं तेव्हा मग लोकांचा हळूहळू विश्वास बसायला लागला. जरी अनेक होते त्यावेळेससुद्धा अनेक होते की ते विश्वास ठेवत नव्हते, पण हळूहळू त्यांना विश्वास ठेवावा लागला. तिथे त्यांच्यासोबतच हाजरा महाशय राहायचे. तर हाजरा महाशय आणि हृदयनाथ त्यांच्यासोबतच राहायचे. पण त्या दोघांनाही शेवटपर्यंत कळलंच नाही की आपण कोणाच्या संपर्कात आहोत आणि आपण कुणाची सेवा करत आहोत. त्यांना भगवंताने ओळख दिली नाही. त्यामुळे ते शेवटपर्यंत जरी तिथे होते, त्यांच्यासोबत होते, तरी त्यांचा त्यावर विश्वास नव्हता. म्हणजे असं नाही की भगवंताच्या सोबत असलं तर आपण त्यांना ओळखू शकतो. तर भगवंताला ओळखण्यासाठी सुद्धा काहीतरी आपल्यामध्ये पात्रता पाहिजे. महिमा तव गोचर शुद्ध मने, नाताच ऐकलेला आहे की भगवंताचा महिमा शुद्ध मनालाच गोचर असतो. साधारण लोक त्यांना ओळखू शकत नाही. आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या बाबतीत तरी अतिशय खरं आहे, कारण त्यांचं राहणीमान अगदी साधं सोपं एखाद्या साधारण मनुष्याप्रमाणे. बाहेरचं कोणतंही अवडंबर नाही, कोणताही चमत्कार नाही, कोणताही दिखावा नाही. म्हणून भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की यावेळेस राजा आपला वेश बदलून आलेला आहे. जे बाहेरचं ऐश्वर सगळं काढून ठेवलेलं आहे, षडैश्वर्य संपन्न भगवान. पण यावेळेस ते बाहेरचं ऐश्वर काही दिसत नाही. भगवान श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये आपल्याला खूप ऐश्वर बघायला मिळतं, त्यांचे चमत्कार बघायला मिळतात. पण इथे मात्र ते सगळं काही बघायला मिळत नाही. आणि तरी भगवान श्रीरामकृष्ण पुन्हा पुन्हा भक्तांना सांगायचे की जो राम होता, जो कृष्ण होता, तोच यावेळेस रामकृष्ण होऊन आलेला आहे. कारण भगवंताला जन्मापासूनच ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. पण जरी भगवंताने अवतार घेतला, पण जर त्यांना लोक ओळखू शकले नाही तर लोकांना त्याचा जास्त उपयोग होणार नाही. जोपर्यंत लोक त्यांना स्वीकार करत नाही तोपर्यंत त्यांची भक्ती होणार नाही, अवतारावर भक्ती होणार नाही. आणि भक्ती निर्माण झाली नाही तर त्यांचा आध्यात्मिक विकास पण होणार नाही. म्हणजे अवतार एक नवीन आध्यात्मिक मार्ग आपल्याला दाखवून जात असतो आणि त्या मार्गाने आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत असतो. आणि भगवंताच्या अवताराला ओळखूनसुद्धा, त्यावर साधना करूनसुद्धा, त्यांच्या रूपावर ध्यान करून, त्यांच्या नावाचा जप करूनसुद्धा आपण आपल्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो. कारण अवतारच आपल्या साधनेचा एक मार्ग होऊन जातो आणि अवताराच्या माध्यमातून आपण ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. पण मनुष्याच्या मनामध्ये संशय फार असतात. इव्हन भगवान श्री रामकृष्णांचे सगळ्यात श्रेष्ठ शिष्य नरेंद्रनाथ, त्यांचा पण यावर विश्वास नव्हता. ते म्हणाले की मी विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत मला अनुभूती येत नाही. त्यांच्या मनामध्ये अनेक संशय होते. जे ते सच्चिदानंद ब्रह्म जे अनंत आहे, जे एवढे विराट आहे, ते एका शरीरामध्ये कसं काही अवतीर्ण होऊ शकतं, हा नरेंद्रनाथांच्या मनामध्ये सुद्धा संशय होताच. पण शेवटी अशा काही नरेंद्रनाथांना अनुभूती आल्या की त्यांना ते मान्य करावं लागलं. ते मग अवतारच नाही तर अवताय वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः असं म्हणतात की भगवान श्रीरामकृष्ण केवळ अवतार नाही तर सगळ्या अवतारांमध्ये श्रेष्ठ आहे. आणि माझ्या मनामध्ये जेवढे काही संशय होते ते सगळेच्या सगळे संशय त्यांनी नष्ट केलेले आहे. संशय राक्षस नाश महाश्रम यामी गुरुम शरणम भव वैद्यम. तर माझ्या मनामध्ये जे काही संशय राक्षस होते त्या सगळ्यांचा विनाश आता केलेला आहे
असे माझे गुरुदेव जे साक्षात भगवंताचे अवतार, जे राम आणि जे कृष्ण, तर असा त्यांचा विश्वास बसला आणि ठाकूरांनी त्यांना अनुभूती पण करून दिली. त्यांच्यामध्ये तेवढं आध्यात्मिक सामर्थ्य होतं आणि आज या कलियुगामध्ये अशा आध्यात्मिक सामर्थ्याची फार गरज होती. तर ते केवळ स्पर्शानं लोकांना अनुभूती करून देऊ शकत होते, एवढं सामर्थ्य होतं. आणि नरेंद्राला स्पर्शाने त्यांनी सगळ्यात उच्च अवस्था, ज्याला आपण निर्विकल्प समाधी म्हणतो, ती अवस्था केवळ स्पर्शानं प्राप्त करून दिली. हे एवढं त्यांच्यामध्ये आध्यात्मिक सामर्थ्य होतं आणि ते सगळ्याच्या सगळं सामर्थ्य त्यांनी शेवटी नरेंद्राला दिलं आणि म्हणे मी तुला आता सगळं देऊन मी फकीर झालेलो आहे. आता ही जी माझी शक्ती मी तुला दिलेली आहे, ह्या शक्तीच्या माध्यमातून तुला जगामध्ये भरपूर कार्य करायचं आहे. म्हणजे स्वतः ती शक्ती नरेंद्रामध्ये संचारित केली आणि पुढे आपण बघतो की स्वामीजींनी जे काही 10-15 वर्ष कार्य केलं ते सगळं भगवंताच्या शक्तीमुळेच त्यांना शक्य झालं. आणि त्यांनी मग भगवान श्री रामकृष्णांच्या नावाचा डंकाच वाजवला असं म्हणायला हरकत नाही. अमेरिकेत गेले, भारतामध्ये गेले आणि तेव्हा लोकांना हळूहळू कळायला लागलं की स्वामीजींचे गुरु भगवान श्री रामकृष्ण होते. आता स्वामी विवेकानंद जर एवढे महान असेल तर त्यांचे गुरु किती महान असेल याबद्दल लोक कल्पना करू लागले आणि हळूहळू त्यांचा विश्वास बसायला लागला. सगळ्या धर्माच्या साधना केल्या, कारण धर्माधर्मामध्ये वितंडवाद होता. पंडित खूप होते, शास्त्र खूप वाटायचे, पांडित्य खूप होतं, पण अनुभूती संपन्न विभूती नव्हत्या. त्यामुळे त्यांना शास्त्राचं मर्मच कळू शकलं नाही की जर आपण प्रामाणिकपणे साधना केली, कोणत्याही धर्माची साधना केली तरी आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. तर हे माहीत नसल्यामुळे माझाच धर्म काय तो श्रेष्ठ आणि बाकीचे सगळे कुचकामाचे, अशा प्रकारे लोकांच्या मनामध्ये एक प्रकारे वितंडवाद निर्माण झाला होता. आणि पंडित लोक शास्त्राच्या खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोलायचे, पण जीवनामध्ये मात्र मुळीच आचरण नाही. शिवनाथ शास्त्री होते, नारायण शास्त्री होते. तेव्हा नारायण शास्त्री सहाही दर्शनाचे पंडित होते, खूप मोठे पंडित, आणि राजाच्या राज्यसभेमध्ये ते पंडित होते. ते एक दिवस ठाकूरांकडे आले आणि त्यांनी बघितलं की आपण जे काही शास्त्रामध्ये वाचलेलं आहे, ही व्यक्ती तर त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेत आहे. आपल्याला फक्त शाब्दिक नॉलेज आहे, पण हे तर अनुभव घेत आहे. आपण फक्त ताक पित आहो, पण हे तर लोणी खात आहे. आणि त्यांची ती अवस्था बघून त्यांच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं. त्यांनी ठरवलं की आता आपण घरी परत जायचं नाही. ठाकूरांचे पाय धरले आणि म्हणाल म्हणे तुम्ही संन्यास दीक्षा द्या. तुम्हाला जी अवस्था प्राप्त झाली ती मला झाली पाहिजे आणि तुम्हीच असे एकमात्र गुरु आहात की ज्यांना त्या शास्त्राचं मर्म कळलेलं आहे, अनुभूती आलेली आहे. भगवान श्री रामकृष्णांनी त्यांना संन्यास दिला. ते हिमालयामध्ये वशिष्ठ गुहेमध्ये निघून गेले आणि मरेपर्यंत तिथे साधना त्यांनी केली. म्हणजे असे कितीतरी पंडित जे ठाकूरांकडे आले, तर भगवान श्री रामकृष्णांना बघून त्यांचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. त्यांना खरा शास्त्राचा अर्थ कळायला लागला की जोपर्यंत जीवनामध्ये त्याग, वैराग्य, विवेक ह्या गोष्टी येत नाही किंवा कठोर साधना, तोपर्यंत नुसतं पांडित्य काहीही कामायचं नाही. पांडित्य म्हणजे आपल्याला फक्त मार्गाची माहिती मिळते, पण नुसती माहिती घेऊन उपयोग काय? तुम्ही आयुष्यभर जरी रेल्वेचा टाईम टेबल वाचत राहिला, पण तुम्ही प्रवासच सुरू केला नाही, तर कधीही तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानी पोहोचू शकणार नाही. तर हे आयुष्यभर पंडित शास्त्र वाचायचे, पण शेवटी कोरडेच्या कोरडेच राहायचे. त्यांना तो आनंद किंवा आत्मानंद कधी उपलब्ध तर आला नाही. इथे भगवान श्री रामकृष्णांची ती अवस्था होती,
ती बघून सगळ्यांना आश्चर्य वाटायचं. आणि तिथे मग हळूहळू भक्त यायला लागले. आणि जेव्हा गिरीशचंद्र घोष ब्राह्म समाजाचे एक त्यावेळचे प्रमुख आणि ते ब्राह्म समाजाच्या माध्यमातून धर्माचा प्रचार करू लागले. त्यांनी एक स्वतःचं मत तयार केलं, ब्राह्म समाज म्हणून नाव दिलं आणि त्या माध्यमातून ते प्रचार करू लागले. आणि मूर्तिपूजा वगैरे ज्या गोष्टी हिंदू धर्मामध्ये होत्या की ज्यावर त्यावेळचे शिक्षित लोक, इवन इंग्लिश लोकसुद्धा, तुम्ही मूर्तिपूजक आहात, तुम्ही मातीच्या दगडाच्या मूर्ती पूजता, अशा प्रकारे टीका व्हायची. म्हणून त्यांनी या मूर्तिपूजेचा आस्पेक्ट वगैरे धर्मातून काढून टाकला आणि फक्त वेदांताची तत्त्व, आपण ज्याला अद्वैतवाद म्हणतो, की हे सगळीकडे ब्रह्मच आहे, म्हणून त्याचं ब्रह्मसमाज नाव पडलं. तर ब्रह्मसमाज सुरू केला. आणि जेव्हा तो भगवान श्रीरामकृष्णांच्या संपर्कामध्ये आला तोपर्यंत तो भगवंताला साकार आणि सगुण रूपामध्ये कधी मानतच नव्हता. पण भगवान श्रीरामकृष्ण संपर्कात आल्यावर त्याचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. तो कालीचा भक्त झाला, तो ठाकूरांचा भक्त झाला. आणि त्याच्या पेपरमध्ये, मिरर नावाचा पेपर होता किंवा त्याचे जे काही वर्तमानपत्र होती, त्यामध्ये तो ठाकूरांविषयी लिहू लागला. म्हणजे किती महान परमहंस आपल्या जवळच राहत आहे, लोकांनी त्यांना जाऊन बघितलं पाहिजे, अशा प्रकारे तो मोठमोठे लेख लिहू लागला. आणि स्वतःच्या शिष्यांना तो तिथे घेऊन जायचा, नौका करून त्यांच्यासोबत नौका विहाराला शिष्यांना घेऊन जायचा. आणि ते त्यावेळी खूप प्रसिद्ध असल्यामुळे लोक त्यांचा न्यूजपेपर वाचायचे. आणि त्या माध्यमातूनच भगवान श्रीरामकृष्णांचे अनेक संन्यासी शिष्य ठाकूरांकडे आले. सुरुवातीला नरेंद्रनाथ राखाल हे सगळेच्या सगळे केशवबाबूचे भक्त होते किंवा ब्राह्म समाजाचे फॉलोअर होते. पण हळूहळू त्यांना भगवान श्रीरामकृष्णांचा महिमा कळला आणि मग त्यांनी इकडे यायला सुरुवात केली. आणि तेव्हा कुठे त्यांना खरा धर्म कळला. केशवबाबू होते महान वक्ते होते, चांगले बोलायचे, युवकांना आकर्षित करायचे, पण त्यांचं ज्ञानसुद्धा पुस्तकीच होतं. आणि त्यामध्ये त्यांनी ख्रिश्चॅनिटी आणि हिंदुझम याचा कसा तरी एक खिचडी केलेली होती. त्यामुळे शुद्ध हिंदू धर्म काही त्यांना त्यामध्ये देता आला नाही. पण भगवान श्रीरामकृष्णांनी काहीही नाकारलं नाही. मूर्तिपूजेपासून तर सगळ्या ज्या काही आपल्या कर्मकांड आहे सगळंच्या सगळं मान्य केलं, सगळे अवतार मान्य केले आणि हिंदू धर्माला जसं आहे तसंच लोकांसमोर मांडलं. आणि शेवटी म्हणायचे की हे सगळे मतं येतील आणि जातील, सनातन धर्मच कायमचा टिकून राहील, असं भगवंताचं वचन आहे. त्यामुळे सनातन धर्म म्हणजेच कधीही न नष्ट होणारा, तो म्हणजे सनातन. तेव्हा सनातन धर्माला कोणतीही शक्ती नष्ट करू शकत नाही. जेव्हा जेव्हा सनातन धर्मावर संकट येतं तेव्हा अवतार येतात, महापुरुष येतात, ऋषी येतात आणि सनातन धर्माची ते पुन्हा स्थापना करतात आणि लोकांच्या मनामध्ये सनातन धर्माबद्दल विश्वास निर्माण करतात. आणि 1000 वर्षाच्या गुलामगिरीमुळे आपल्या मनामध्ये पाश्चात्य संस्कृतीचा एवढा आपल्या मनावर प्रभाव पडला होता की आपण हळूहळू सनातन धर्म विसरायला लागलो होतो. आणि अशा वेळेस सनातन धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंताचीच आवश्यकता होती. साधारण संत किंवा महापुरुष हे एवढं महान कार्य करू शकला नसता. म्हणून भगवान श्रीरामकृष्ण, शारदादेवी, विवेकानंद आणि त्यांचे 16 संन्यासी शिष्य आणि अनेक गृहस्थ भक्त हे सगळेच्या सगळे एकत्रित आले, एका ठिकाणी आले आणि तिथे त्यांनी अध्यात्माचं स्रोत निर्माण केलं, एक पॉवर हाऊस. आणि तिथून सगळ्या जगाला अध्यात्माचं पसायदान त्यांनी वाटायला सुरू केलं. तर अशा प्रकारे आपण बघतो की त्यांचं जवळजवळ 30 वर्षाचं आयुष्य दक्षिणेश्वरला गेलं. पण शेवटी त्यांना खूप बोलावं लागायचं, अनेक भक्त यायचे,
त्यांना विश्रांतीला पण वेळ मिळत नव्हता. ते कधीही कुणाला नाही म्हणू शकत नव्हते. तर त्यांच्याकडे कोणीही गेलं तरी ते त्याला काहीतरी मार्गदर्शन करायचे. ते म्हणायचे की लोक इतके लांब लांबवरून येतात तेव्हा मी त्यांच्याशी काहीतरी बोललो पाहिजे. आणि त्यावेळेसच त्यांना गळ्याचा कॅन्सर सुरू झाला. त्यांचं वय असेल त्यावेळेस 48-49. जे कंटिन्युअस सतत बोलल्यामुळे गळ्यावर ताण पडल्यामुळे त्यांना गळ्यामध्ये गाठ आल्यासारखं वाटू लागलं आणि पुढे पुढे ती गाठ वाढत गेली आणि कॅन्सरमध्ये परिणत झाली. आता दक्षिणेश्वर म्हणजे कलकत्त्यापासून त्यावेळेस तरी थोडं लांब होतं, आता तर जास्त लांब नाही आहे. त्यावेळेस तिथे अगदी घनदाट जंगलच होतं, पंचवटी वगैरे होती आणि जंगल होतं, एकांतता होती आणि साधनेसाठी खूप उत्तम वातावरण होतं. तर जेव्हा त्यांना कॅन्सर झाला भक्तांनी प्रयत्न केले, पण त्यांना शेवटी कळून चुकलं की आपण त्यांना कलकत्त्याला हलवल्याशिवाय आपण त्यांच्यावर उपाय करू शकणार नाही किंवा चांगल्या प्रकारे उपचार करू शकणार नाही. आणि मग ते त्यांना कलकत्त्याला घेऊन गेले. कलकत्त्यामध्ये श्यामपुकूर बाटी म्हणून आहे, तिथे काही दिवस ते राहिले. पण तिथलं वातावरण काही त्यांना सहन झालं नाही. एकतर सगळी गर्दी होती, जागा अतिशय लहान होती, भक्तांची संख्या जास्त, खूप गैरसोय त्यांना व्हायला लागली. तेव्हा मग आता नवीन जागा शोधली पाहिजे आणि नवीन जागा त्यांनी शोधली आणि ती जागा म्हणजेच काशीपूर, ज्याला आपण आज काशीपूर उद्यानवाटी म्हणतो. तिथे भगवंताच्या शेवटल्या सगळ्या दिव्यलीला तिथेच पार पडल्या. तिथेच सगळे संन्यासी शिष्य एकत्र झाले. तिथेच त्यांनी त्या मुलांना संन्यासाची वस्त्र दिली आणि तिथे अनेक काही घटना घडल्या. आणि त्यामधली एक अतिशय महत्त्वाची घटना म्हणजे ही कल्पतरूची घटना आहे. 1 जानेवारी 1886 त्यांना ऑगस्टमध्ये तिथे गेले होते ते 85ला आणि औषध सुरू होतं, उपचार सुरू होते आणि 6 महिनेपर्यंत ते औषध घेत होते, पण काही फरक पडला नाही. पण नंतर डॉक्टर त्यांनी बदलला. डॉक्टर होते त्यांचे राजेंद्र कुमार म्हणून होते, ते खूप तज्ज्ञ होते. त्यापूर्वी महेंद्रलाल सरकार होते, ते पण ठाकूरांना अवतार मानत नव्हते. भक्तांसोबत खूप आर्ग्युमेंट करायचे की एवढा चांगला माणूस आहे, तुम्ही त्यांचे पाय धरता, तुम्ही त्यांना बिघडवता आहात. ते काही केलं मानायला तयार नव्हते की भगवंत अवतार घेऊ शकतो. त्यांचा अवतारावर विश्वास नव्हता, कारण ते विज्ञान शिकलेले होते. सुरुवातीला रामचंद्र दत्त पण डॉक्टर होते, ते पण मानायला तयार नव्हते. पण जेव्हा महेंद्रबाबू ठाकूरांच्या खूप संपर्कात यायला लागले तेव्हा मग हळूहळू त्यांना कळायला लागलं. ते खूप त्यांची काळजी करू लागले. त्यांना नेहमी सतत त्यांचं चिंतन राहायचं की भगवान श्री रामकृष्णांची प्रकृती कशी असेल. तेव्हा ठाकूर भक्तांना म्हणायचे की बघा, तो जरी मला अवतार मानत नाही तरी तो माझं चिंतन करत आहे, माझ्याबद्दल काळजी करत आहे. रात्री पाऊस आला, थंडी पडली, तेव्हा खिडक्याचे दरवाजे वगैरे बंद होते की नाही, घराचे दरवाजे वगैरे बंद होते की नाही, खिडक्या बंद होते का नाही, याबद्दल ते चिंता करत होते. तेव्हा मी न सांगतासुद्धा तो माझं चिंतन करतो, म्हणजे त्यामुळे सुद्धा त्याचं कल्याणच होणार आहे. जानता अजानता कशाही प्रकारे जरी चिंतन केलं भगवंताचं तरी भक्ताचं त्यामध्ये कल्याणच होतं. पण जर जाणून बुजून केलं, समजून केलं तर त्याचा जास्त परिणाम होतो आणि लवकर परिणाम होतो. तर अशा प्रकारे 1 जानेवारीचा दिवस उजाडला आणि भगवंताला श्रीरामकृष्णांना थोडं आराम पडला, बरं वाटू लागलं. तेव्हा त्यांना वाटलं की आपण थोडं बगीच्यामध्ये फिरून आलो पाहिजे, म्हणून ते बगीच्यामध्ये फिरायला गेले. बगीच्यामध्ये फिरायला गेले त्यावेळेस जवळ 30-40 भक्त असेल. ते सगळे त्या उद्यानवाटीमध्ये बसलेले होते, कारण त्या दिवशी सुट्टी होती, नवीन वर्षाची सुट्टी होती. आणि काही बगीच्यामध्ये झाडाखाली बसलेले आहे, काही त्यांच्या खोलीमध्ये आहे, काही आजूबाजूला आहे, सगळे बसलेले होते.
तर भगवान श्रीरामकृष्ण हळूहळू चालत चालत बाहेर पडले आणि दरवाजाकडे येऊ लागले. तिथे एक आंब्याचं झाड अजूनही आहे. हे नवीन झाड आहे, ते जुनं झाड तर राहिलेलं नाही आहे. तर तिथे आले ते आणि सगळ्या भक्तांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांना खूप आनंद झाला की आत्तापर्यंत जे कधी खोलीच्या बाहेर पडू शकत नव्हते, जे कधी चालू पण शकत नव्हते, त्यांना आता आराम पडलेला आहे, आता लवकरच ते बरे होतील अशी त्यांना आशा वाटू लागली. आणि ते हळूहळू भगवान श्रीरामकृष्णांकडे जाऊ लागले, जाऊन त्यांना प्रणाम करू लागले. आता जेव्हा हळूहळू भक्त यायला लागले, रामचंद्र दत्त, गिरीश घोष, अतुल हे सगळे झाडाखाली बसलेले होते, रामलाल वगैरे ते सगळे आले. आणि अचानकपणे भगवान श्रीरामकृष्णाने गिरीश बाबूंना प्रश्न केला. कारण गिरीश बाबूंचा खूपच विश्वास होता, जे त्यांनी जीवनामध्ये अनेक कुकर्म केली. आपल्याला माहिती आहे की त्यांचं जीवन कसं होतं, कुठेही काही नीतिमत्ता नव्हती किंवा नियम नव्हते. तर एवढं त्यांचं जीवन होतं, असं जीवन त्यांचं होतं की आपण त्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही. पण मात्र भगवान श्रीरामकृष्णांवर 100% विश्वास. ते दारू प्यायचे, घरी त्यांना कोणी येऊ देत नव्हतं, तरी पण भगवान श्रीरामकृष्ण त्यांना आश्रय द्यायचे, त्यांची काळजी घ्यायचे, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करायचे आणि त्यांना कधीही पिण्यासाठी मनाई केली नाही. ते एवढंच म्हणाले की तू एवढा पितो तर पिण्यापूर्वी तो एकदा मातेला नैवेद्य दाखव आणि मग प्रसाद म्हणून घेत जा. आणि बघा, असा प्रसाद घेता घेताच त्यांची ती सवयसुद्धा सुटून गेली. आणि अशा प्रकारे श्रीरामकृष्ण म्हणायचे की बघा, गिरीश बाबूचा किती विश्वास आहे, जे त्यानं कितीही वाईट कर्म केलेली असेल पण त्याचा केवढा विश्वास आहे की तो लोकांना सांगत फिरायचा की भगवान श्रीरामकृष्ण भगवंताचेच अवतार आहे म्हणून. तेव्हा ठाकूर अचानकपणे त्यांना म्हणाले की गिरीश, एवढं तू लोकांना सांगत फिरतो की मी भगवंताचा अवतार आहे, भगवंता अवतार आहे, असं तू माझ्यामध्ये काय बघितलेलं आहे? तेव्हा गिरीश बाबू साष्टांग प्रणाम केला, घुटण्यावर बसले, दोन्ही हात जोडले आणि बिलकुल विचलित झाले नाही. अचानकपणे प्रश्न आला तरी पण त्यांचा विश्वास इतका अटळ होता. ते म्हणाले की प्रभू, व्यास आणि वाल्मिकी ज्यांचा महिमा वर्णू शकली नाही, त्याबद्दल मी एक साधारण व्यक्ती काय सांगणार? म्हणजे ज्यांनी भागवत लिहिलं, ज्यांनी आपण बघतो की वाल्मिकी रामायण आणि महाभारत व्यासाने लिहिलं, तर भगवान कृष्णाने भगवान रामाचा महिमा ते योग्य प्रकारे वर्णू शकले नाही, तर मला तुमचा महिमा काय सांगता येईल? मी कशा प्रकारे तुमचा महिमा वर्णन करू? हे शब्द जेव्हा त्याच्या एकदम हृदयापासून आले, ते शब्द ऐकून भगवान श्रीरामकृष्णांना भाव समाजे लागले आणि त्यांनी आशीर्वाद दिला. हळूहळू एक एक भक्त यायला लागला. जय श्रीरामकृष्ण, जय श्रीरामकृष्ण सगळे भक्त जोराजोरात ओरडू लागले. आणि भगवान श्रीरामकृष्णाने फक्त काही शब्दच उच्चारले, म्हणजे मी तुम्हाला काय सांगू, पण मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुमचं सगळ्यांचं आध्यात्मिक चैतन्य जागृत हो, असं त्यांनी आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद दिल्याबरोबर अनेक भक्तांच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून आलं. आणि कोणी नाचू लागले, कोणी गाऊ लागले, कोणी हसू लागले, कोणी रडू लागले, त्यांच्यामध्ये सुद्धा तो भाव निर्माण झाला. आणि मग एक एक भक्त विसरून गेले की त्यांनी ठरवलं होतं की भगवान श्रीरामकृष्णांच्या अंगाला स्पर्श करायचा नाही, कारण त्यांच्या शरीराला स्पर्श केल्यामुळे त्यांना फार वेदना होतात. कारण आपली जीवनं काही तेवढी पवित्र नाही, त्यांचं जीवन पवित्र आहे आणि त्यांना त्रास होतो. आपण असे कुकर्म करून त्यांना शरीराला जर आपण हात लावला तर त्यांना त्यापासून त्रास होतो हे माहिती होतं. तरी त्यावेळेस सगळे भावाने विभोर झालेले होते आणि कोणाच्याही ते लक्षात राहिलं नाही.
तर भक्त प्रणाम करू लागले आणि त्यांच्या चरणाला स्पर्श करू लागले. आणि स्पर्श केल्याबरोबर भगवान श्री रामकृष्ण त्यांच्या डोक्यावर हात ठेवायचे. एक हारान दास म्हणून होता, त्या डोक्यावर ठाकूरांनी पायच ठेवला. म्हणजे अशा प्रकारे भक्तांच्या हृदयाला स्पर्श करायचे. आणि स्पर्श केल्याबरोबर त्यांना वेगवेगळ्या अनुभूती यायला लागल्या. म्हणजे आयुष्यभर साधना करून जे त्यांना प्राप्त झालं नाही ते त्यांना फक्त ठाकूरांच्या स्पर्शामुळे त्यांना त्या साधनेच्या अनुभूती यायला लागल्या. कुणाला इष्टमूर्तीचं दर्शन झालं. रामलाल म्हणायचा की मी ध्यान करायचो तर कधी भगवंताच्या मूर्तीचा हात, तर कधी पाय, तर कधी चेहरा बघायचो. पण जेव्हा श्रीरामकृष्णाने माझ्या हृदयाला स्पर्श केला तेव्हा मी साक्षात बघितले की ज्योतिर्मय भगवंत माझ्या हृदयामध्ये विराजमान आहेत आणि ते हालचाल पण करत आहे. ते काही जड नाही, चैतन्य स्वरूप आहे असं मला साक्षात असा अनुभव आला. तशा सगळ्याच भक्तांना काही ना काही अनुभव आले. त्यामधले एक वैकुंठनाथ सन्याल होते. ते वैकुंठनाथ सन्याल ठाकूरांना अनेक वेळा म्हणायचे की ठाकूर माझ्यावर कृपा करा, माझ्यावर कृपा करा. खूप व्याकुळ व्हायचे. ठाकूर म्हणायचे अरे मला बरं होऊन जाईल तुझं, काळजी कशाला करतो. तो खूप व्याकुळ होऊन प्रार्थना पण करायचा. पण त्या दिवशी मात्र ठाकूरांनी त्याला पण स्पर्श केला आणि त्याला स्पर्श केल्याबरोबर त्याला अनुभूती झाली. जशी अर्जुनाला अनुभूती झाली की सगळ्या विश्वामध्ये भगवंतच आहे, हे जे भगवंताचं विश्वरूप आहे त्याची अर्जुनाला अनुभूती झाली, तशी अनुभूती वैकुंठ सन्यालाला झाली. त्यानं सगळीकडे बघितलं, त्याला ती भगवंताची श्रीरामकृष्णांची हास्यमय मूर्ती आकाशात, झाडात सगळीकडे त्यांना ती मूर्ती दिसू लागली. म्हणजे भगवंत सर्वव्यापी आहेत. श्रीरामकृष्ण काय फक्त एका शरीरामध्ये नाही तर सगळीकडेच ते व्यापलेले आहे, ही अनुभूती त्याला झाली. आणि तो म्हणाला की त्यानंतर कित्येक दिवस ती अनुभूती राहिली आणि मला माझं काम करण्यामध्ये व्यत्यय येऊ लागलं. मी काम करायला गेलो तरी माझी ती भावावस्था टिकूनच राहायची. तेव्हा एक दिवस मला प्रार्थना करावी लागली भगवंताला की भगवंता मी ती अनुभूती ग्रहण करण्यासाठी अजूनही योग्य नाही, मी समर्थ नाही. तेव्हा ती तुमची अनुभूती तुम्ही परत घ्या. आणि मग 1-2 दिवसानंतर त्या अनुभूतीचा उपशम झाला आणि ते त्यांचं कार्य करू लागले पूर्वीवत. ते म्हणाले की मी कशाला प्रार्थना केली, जास्तीत जास्त काय झालं असतं मी जर पागल झालो असतो किंवा मृत्यू आला असता. पण मला जो आनंद मिळत होता तो आनंद मात्र आता संपूर्णपणे निघून गेलेला आहे. इव्हन ठाकूरांनी हृदयाला पण ती अनुभूती दिलेली होती. हृदय जेव्हा दक्षिणेश्वरला होता तेव्हा हृदयानं बघितलं की भगवंताचं शरीर ज्योतिर्मय आहे आणि त्यांनी स्वतःकडे बघितलं, स्वतःचं शरीर पण ज्योतिर्मय आहे. तो जोरजोरात ओरडला की मामा मामा चला, आपण या जगातले नाही, आपण जगामध्ये प्रचार आणि प्रसार करू. तेव्हा ठाकूर त्याच्या जवळ गेले, त्याच्या छातीला हात लावला आणि जड हो म्हणे. आणि तो एकदम जड झाला. म्हणजे मामा मी त्या आनंदामध्ये तुम्ही हे काय केलं. म्हणजे अशा अनुभूती ते सुरुवातीपासूनच लोकांना द्यायचे. मथुरबाबूंनी पण त्यांच्यामध्ये काली आणि शिवाचं दर्शन झालेलं होतं. तर असं दर्शन अनेकांना झालं. इव्हन रामचरित्रांना पण दर्शन झालेलं होतं. तर पण त्या दिवशी मात्र त्यांनी कोणताही विचार केला नाही. म्हणजे सगळ्यांनाच त्या दिवशी त्यांनी ती अनुभूती दिली. म्हणजे आपण म्हणतो ना पतित पावन, कितीही पतित असो किंवा कसाही असो, म्हणजे काहीही विचार न करता सगळ्यांवर अहेतुक कृपा केली. त्याला साधारण म्हणतात अभयदान दिलं. आणि शेवटी सगळ्या भक्तांना कळून आलं की आता भगवंत काही आपलं स्वरूप झाकून ठेवू शकणार नाही. त्यांनी आज स्वतःचं दिव्यत्व प्रगट केलेलं आहे. आत्तापर्यंत ते मनुष्यरूपामध्ये होते, मधूनमधून ते दिव्यत्व प्रगट व्हायचं. पण आता सरसकट ते दिव्यत्व सगळ्यांच्या समोर प्रगट झालं. तेव्हा ते बघून सगळ्यांना आश्चर्य वाटलं की त्यांनी ते ओळखलं की आपण ज्याची सेवा करत आहोत ते कोण आहे. अनेक भक्तांच्या मनातले संशय निघून गेले आणि त्यांचं सगळ्यांचं जीवन सार्थकी लागलं. त्या ठिकाणी त्या दिवशी त्यावेळेस हाजरा महाशय नव्हते.
पण हाजरा महाशयाची इच्छा होती की मला पण काहीतरी व्हायला पाहिजे. आता विश्वास तर नाही आले की नाही अजूनही तुमचं झालेलं नाही, माझं 100% झालं, तुमचं अजूनही 90%च झालं. आता हा हाजरा सकाळी नव्हता, दुपारी आला. तेव्हा त्याला कळलं की ठाकूरांनी सगळ्यांवर कृपा केली आहे. हा पण सुटलो. पण हाजराचा मित्र होता नरेंद्र. तेव्हा नरेंद्राला पकडलं. त्याला माहिती होती की नरेंद्राला जर आपण पकडलं तर ठाकूर काही नाही म्हणू शकत नाही. नरेंद्र जे म्हणेल ते ठाकूरांना ऐकावंच लागतं. तेव्हा नरेंद्राला पकडलं. अरे म्हणे मला घेऊन जा ठाकूरांकडे. आता ठाकूरांकडे नरेंद्र घेऊन गेला आणि म्हणाला की याच्यावर पण तुम्ही कृपा करा. सकाळी तुम्ही अनेक भक्तांवर कृपा केली, याच्यावर पण कृपा करा. पण ठाकूर त्याच्यावर त्यावेळेस कृपा करू शकले नाही. ते म्हणाले की नाही, आता ती अवस्था नाही आहे आणि हाजरा काही त्यासाठी पात्र पण नाही आहे, कुरकट बुद्धीचा आहे. त्याला ट्रबल मेकर हाजराच म्हणायचो आपण. तर अजूनही त्याचं मन काही तेवढं पवित्र नाही. यावेळेस तर त्याला मी त्याच्यावर कृपा करू शकत नाही, पण शेवटल्या क्षणी त्याचं होऊन जाईल. आणि जेव्हा त्याचा मृत्यू आला तेव्हा तो म्हणाला की बघा ठाकूर आलेले आहेत, मला विसरले नाही, मला तुळशीच्या झाडाखाली घेऊन चला. ठाकूरांना म्हणले की तुम्ही थोडे थांबा, ठाकूर आले आहे, राजा महाराज आले आहे, योगीन महाराज आलेले आहे, सगळे आलेले आहे. म्हणजे ठाकूरांनी जे वचन दिलेलं होतं की यावेळेस तुझं होणार नाही, पण शेवटल्या क्षणी मात्र तुला माझं दर्शन होईल आणि तुझा उद्धार होईल. तर बरोबर म्हणजे किती हाजरांनी आयुष्यभर जरी त्यांच्यावर विश्वास ठेवला नसेल तरी पण शेवटल्या क्षणी जेव्हा ते आले तेव्हा तुम्ही आले ठाकूर मला घेऊन जायला, असं म्हणत हाजरांनी सगळ्या गावाच्या लोकांना बोलावलं. सांगितलं की उद्या मी 4 वाजता शरीर सोडणार आहे. आणि सगळ्या लोकांना वाटलं की हाजरा म्हणजे काहीतरी गंमत करतो आहे. त्यांचा कधी त्याच्यावर शब्दावर विश्वास नव्हता. पण बरोबर 3 वाजता पुन्हा सांगितलं, सगळ्यांना बोलावलं आणि सगळ्यांच्या समोर त्याला तुळशी वृंदावनमध्ये घेऊन गेले आणि तिथे त्यानं ठाकूरांचं नाव घेत घेत प्राण सोडला. म्हणजे बघा शेवटी ठाकूरांनी त्याच्यावर पण कृपा केलीच. जरी कल्पतरूच्या दिवशीच्या कृपा करू शकले नाही, पण शेवटी मृत्यूच्या वेळेस कृपा केली. म्हणजे भगवंताची कृपा भक्ताला केव्हा प्राप्त होईल आपण हे कधीच सांगू शकत नाही. कल्पतरूच्या दिवशी बऱ्याच भक्तांच्या अनेक इच्छा पण होत्या. कुणाला श्रीमंत व्हायचं होतं, कुणाला काही पाहिजे होतं आणि त्यांच्या मनामध्ये जी काही इच्छा होती ती ठाकूरांनी पूर्ण केली. तर त्यांचा एक भक्त होता, त्याला पैसे पाहिजे होते. ठाकूर म्हणाले की ठीक आहे उपेंद्र, म्हणाले की उपेंद्र तुला तो दरवाजा मोठा झाला पाहिजे असं वाटतं ना, होऊन जाईल म्हणे. तो एका छापखान्यामध्ये काम करायचं वर्कर म्हणून. शेवटी ती प्रिंटिंग प्रेस त्यांनी स्वतः खरेदी केली, बसुमती प्रिंटिंग प्रेस, आणि त्या माध्यमातून तू खूप मोठा श्रीमंत झाला आणि खर्च पण भरपूर केला, स्वामीजींना मदत पण खूप केली. तर त्या दिवशी ठाकूरांनी भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. म्हणून तर आज एवढी गर्दी आहे ना. यामध्ये अनेक भक्त आहे फक्त 1 जानेवारीला येणारे, कारण त्यांना वाटतं की 1 जानेवारीला गेलं की मग वर्षभर काही मागायची गरज नाही, ठाकूरांना जे मागितलं ते आपल्याला मिळणारच आहे. तर अशा प्रकारे ठाकूरांनी त्या दिवशी भक्तांवर कृपा करून त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या. म्हणून रामचंद्र दत्त त्यांना कल्पतरू म्हणतात. पण साधारण म्हणतात की ते कल्पतरू नव्हते. कल्पतरू जे मागितलं ते देतो, पण भगवंत ज्यामुळे आपलं कल्याण होईल त्या गोष्टी देत असतात. तर त्याला श्रीमंती दिली, पण त्यामुळे त्याचं कल्याणच झालं, कारण त्यांनी तो पैसा भगवंताच्या कार्यासाठीच वापरला. तर हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि भगवंताची कृपा आजच काही आपल्याला प्राप्त होईल असंही नाही, पण मात्र ते नेहमीच कल्पतरू आहेत, ते नित्य कल्पतरू आहेत. त्यांची आपल्यावर केव्हाही कृपा होऊ शकते. आवश्यक काय आहे? गिरीश बाबूंसारखा विश्वास. जर आपला विश्वास असेल की मनुष्यरूपामध्ये आलेले कुणीही नसून साक्षात भगवंतच आलेले होते,
आणि ते या युगाचे अवतार आहेत. त्यांना जर आपण आपलं इष्ट म्हणून स्वीकार केलं, त्यांच्या उपदेशांचं पालन केलं आणि आपलं जीवन जर संपूर्णपणे त्यांना आपण समर्पित केलं, त्यांना जर आपण संपूर्णपणे शरणागत झालो, तर ते उद्धार केल्याशिवाय राहत नाही. कारण ते भक्तवत्सल आहे. पण तशा प्रकारचा विश्वास, तशा प्रकारची श्रद्धा, तशा प्रकारची भक्ती जर असेल तर भक्ताला मग कसलीही काळजी नाही. भगवंताची कृपा होणारच होणार. त्याला स्वतःबद्दल काहीही चिंता करायची गरज नाही. हा विश्वास निर्माण व्हावा म्हणूनच आपली सगळी साधना असते. आपण एवढं जपध्यान करतो, कर्म करतो, हे सगळं कशासाठी करतो? ते केल्यामुळे काही भगवंताचं दर्शन होईल असं नाही आहे. भगवंताच्या कृपेशिवाय त्याचं दर्शन होत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी करून जेव्हा आपण पूर्णपणे थकून जातो आणि मग आपला अहंकार सोडून देतो आणि भगवंता आता सगळं काय मी तुझ्यावर सोपवलेलं आहे, आता तूच एकमात्र माझा आधार आहे, तुला आता जे करायचं ते कर, जेव्हा अशा प्रकारची आपल्या मनाची अवस्था होते तेव्हा मग भगवंत अशा भक्ताचा स्वीकार करतात. तर आवश्यकता आहे श्रद्धा, भक्ती, विश्वासाची आणि शरणागतीची. नाहीतर त्यांची कृपा तर नेहमीच आहे आणि होतच आहे. तर ते आपल्यावर सुद्धा कृपा करतील. आपली भक्ती कशी वाढवता येईल, आपली व्याकुळता कशी वाढवता येईल, यासाठी जर आपण भगवंताला नेहमी प्रार्थना करत राहिलो तर त्यांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ते तर अंतर्यामी आहे, त्यांना सगळं काही कळतं. आपलं वर्तमान, भूत, भविष्य सगळं त्यांना कळतं. तेव्हा ते सगळं काही बघतात. ते कृपा नक्कीच करतील, योग्य वेळी करतील, घाई करायची गरज नाही. पण मात्र निष्ठापूर्वक साधना करत राहायची आणि शेवटी आपल्याकडून जेवढं झालं तेवढं करायचं आणि शेवटी भगवंताला पूर्णपणे जीवन समर्पित करायचं, त्यांना शरणागत व्हायचं आणि मग ते आपला स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. तर आजच्या या पावन दिनी, कल्पतरूच्या दिनी भगवान श्री रामकृष्णांनी आम्हा सगळ्या भक्तांवर कृपा करावी, आमचे जीवन धन्य करावी आणि आम्हाला या संसार बंधनातून मुक्त करावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून इथेच मी माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार, धन्यवाद. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.